हॅलो नमस्कार. शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी वांगी भरून करते. तशी मी दाखवलेली वांगी भरून, पण ती फक्त कांदा आणि शेंगदाण्याचं कूट भरून दाखवले, रस्सा करून दाखवले. आज मी सुकी वांगी करून दाखवते. हे बघा, ह्याचं वाटण मी काढलेलं आहे. हे वाटण आपलं कांदा खोबऱ्याचं, लाल तिखट, हळद, शेंगदाण्याचं कूट, एक कांदा कापलाय बारीक आणि कोथिंबीर. आपल्याला एवढाच मसाला घ्यायचा आहे. आणि वांग्याचं कापायचं पण मी सांगते. हा देठ आहे ना थोडा काढून काय करायचा आणि वांगी ह्या बाजूने कापायची, म्हणजे आपण भरली की आपल्याला वांगी अशी ठेवता येतील आणि हा देठ शिजून जाईल. नाही तर तुम्ही इथून कापला तर आपल्याला वांगी ही देठ पूर्ण आपला शिजला नाही जाणार. तर आपल्याला ही वांगी अशी कापून पाण्यात ठेवायची. आता मसाला आपल्याला असा, मी याच्यात मीठ घ्यायला विसरले, मीठ घेते. चवीपुरतं मीठ. आता आपल्याला सगळे मिक्स करायचंय. आपण जे घेतलंय ना ते सगळं मिक्स करायचं. शेंगदाण्याचं कूट, मसाला, असं सगळं असं हे मिक्स करायचंय. हे मिक्स करताना थोडंसं त्याच्यावर अगदी एक छोटा स्पून तेल टाकायचंय, अगदी थोडंसं. त्याला सगळं हे असं मिक्स करायचंय. हे बघा, असा आपला मसाला छानपैकी होतो. हे बघा एकदम छान होतं की तुम्ही असं भाकरी बरोबर पण आपण खाऊ शकतो. छान होतो. हे बघा, असं मी मिक्स केलंय सगळं. आता आपल्याला वांग्याबरोबर भरायचंय. तरी सगळे पूर्ण वांगी भरून घेते अशी. हे बघा, मी इथून कापलेली आहेत, देठाकडून कापलेली नाही, कारण आपल्याला वांग असं ठेवता आलं पाहिजे आणि हे देठ शिजले पाहिजेत. मी आता ही सगळी पूर्ण भरून घेते. नाही, अशी पूर्ण दाबून दाबून आपल्याला भरायची आहेत. अशी पूर्ण दाबून दाबून भरायची आणि ही अशी उभी ठेवायची अशी. तोपर्यंत मी इकडे गॅस चालू करते. पॅन ठेवलाय, मी ते पॅन ठेवलेलं आहे. तोपर्यंत पॅन तापेल, तेल तापेल. असं आपल्याला कधी घाईच्या वेळेला आपण असं फटाफट केलं पाहिजे. आपला पॅन तापतोय. हा, हे बघा, मी ते पॅन तापत ठेवलेलं आहे. पॅन मध्ये ना थोडंसं आलं लसूण पेस्ट अशी आपल्याला पॅन मध्ये टाकायची. बाकी काही नाही फोडणीला टाकायचं. त्याला एक चांगलं कच्चेपणा घालवायचंय. आणि मी याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली नाही, कच्ची होईल म्हणून मी तेलात टाकते. आता आपल्याला चांगले हे करायचे आणि थोडंसं हिंग. आता मी गॅस कमी करते. आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये अशी वांगी ठेवायची. हे बघा, मी बोलली ना, हे असं आपल्याला भाग भरलेला भाग असं वर करायचंय आणि याची आपल्याला वांगी लावायची. हलवायचंय. आता मी याच्यावर म्हणजे याला काही न करता 2 ते 3 मिनिटं मी झाकण ठेवते. आपल्याला पाणी घालायचंय थोडंसं, पण ह्याला आधीच तेलामध्ये चांगला तो मसाला परतला पाहिजे म्हणून आपल्याला मी आता 2 मिनिटं झाकण ठेवते त्याच्यावर. मी 2 मिनिटं झाकण, 2-3 मिनिटं पाहिलंच नाही. आपल्याला वांगी अशी ती परतून घ्यायची आणि त्याला चांगलं वाफेवर थोडंसं पाणी घालायचंय. पूर्ण परतून घ्यायची.
हा आपला मसाला उरलाय ना याच्या साईडचे आपण, पण तो पण तेलात आपल्याला परतला पाहिजे. तर मी हा साईडला टाकते तेलामध्ये. चांगली अशी आपल्याला हे करून तेलामध्ये हे जरा हलवून घ्यायचा आहे तो मसाला. अशी मस्त अशी वांगी बघा एकदम छान झालेली आहे. आता याला आपण थोडंसं पाणी टाकणार. मी आज सुकी वांगी करणार आहे, म्हणजे अशी एकदम रस्सा भाजी नाही. असं थोडंसं आपल्याला काय पाणी त्याच्यावर असं शिंपडायचं आणि याला आता 10 मिनिटं आपण असंच शिजून देऊया. जास्त पाणी घालायचं नाही, रस्सेवाली करायची नाही, सुकी वांगी करायची, थोडीशी ग्रेव्हीवाली. तर याला आपण 10 मिनिटं आता मध्ये मध्ये बघायचं आपण, पण 10 मिनिटं चांगली शिजून द्यायची. वांगी जेवढी शिजतील तेवढी छान. हे बघा मी मधून मधून पाहिलेली आहे, पण 10 ते 12 मिनिटं मी अशी मंद एकदम मंद स्लो गॅसवर ठेवली होती. एकदम छान झालेली आहे बघा. आणि मी घालताना कोमट पाणी घातलं होतं, नाही तर एकदम बारीक गॅसवर ते शिजत नाही, म्हणून अशी एकदम कोमट पाण्यामध्ये केलेली होती. अशी एकदम सुकी ग्रेव्ही, म्हणजे थोडीशी ग्रेव्ही अशी एकदा करून बघा, मी तुम्हाला दाखवते. एकदम सुकी भाजी आणि एकदम छान. मी आपल्याला भाकरी बरोबर, चपाती बरोबर, अशी जास्त रस्सा नाही, पण ही सुकी अजून छान लागते अशी. तर मी गॅस बंद करते. माझी ही भाजी बघा एकदम एकदम छान आणि अशी एकदम गरम पाणी, थोडंसं गरम पाणी घातलं की एकदम मऊ होतात, नाही तर अशी वांगी शिजली जात नाहीत बरोबर. अशी एकदम नरम झालेली आहे. असं चला, माझी कशी भाजी वाटली मला. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि कशी भाजी वाटली तर मला हे करून सांगा, मी तुम्हाला जवळून दाखवते अजून. ही बघा एकदम सुकी अशी भाजी, एकदम रस्सा पण नाही. मी एकदा रस्सा भाजी अशी भरून रस्सा भाजी पण करून दाखवलेली, आणि आज वेगळ्या पद्धतीने दाखवली. त्या फक्त कांदा आणि शेंगदाण्याचा कूट भरून दाखवलेली. असं मी आता याच्यामध्ये अशी आपल्याला हे, आणि शक्यतो आपल्याला असे हे पॅन वगैरे असते ना, असे मंद आणि चांगल्या जाडबुडाचे, तर भाज्या खूप छान होतात. किंवा जाडबुडाची आपली कढई असेल तरी पण छान होतात. चला मी आता गॅस बंद केलेला आहे. चला बाय बाय.